प्रत्येक वेळेस याच्या तावडीत आपली राणीच कशी सापडते? मला आता इथे फक्त तुम्ही काम करताना दिसला पाहिजेत. कडू कारलं बघते बघ कसं. तुला काही पगार नकोय का तुझा? गप काम कर. अरे मोठी रिस्क नाही ही, भिकेच्या डोळा येते. हातातलं सगळं गमावून सगळ्यांना भीक मागायला लावणारस तू? मी माझ्या कामगारांनी हे साम्राज्य उभं केलंय, त्यामुळे ही प्रॉपर्टी गहाण टाकण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. पण एक लक्षात ठेवा आबा, ही डील मिळवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. गेला बाबा एकदाच उठून, या तळासारखा मानगटू बसला होता. आम्ही बोलू नाही शकत हे कितींदा सांगायचं तुला? मला कळतच नाहीये. आई हे बघ, तू याआधी आमच्यासाठी कधीच स्टँड घेतलेलं नाहीयेस, किमान आत्ता तरी घे. बोला ना काहीतरी अजित भाऊजी. का आयती मलाई कधी खायला मिळणार याचीच वाट बघताय? वहिनी, मी तुमच्यासारखा विचार करत नाही. मला एक कळत नाही, एवढं चिडून का बोलताय तुम्ही? चिडण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. काहीच झालं नाहीये? तो इंद्रा आपल्याला न विचारता सगळी प्रॉपर्टी गहाण ठेवणारी आणि तू म्हणतोस काहीच झालं नाहीये? अरे दादा, पण आबा बोलतील ना त्यांच्याशी. काय आबा लावलंय? हा विक्रांत, हळू हळू. अरे जरा शांत हो. ते आपला इतका विचार करतात का? आबांचा या प्रॉपर्टीवर जेवढा हक्क आहे तेवढ्याच आपल्या तात्यांचा पण आहे. तात्यांच्या वाटणीची जमीन जर का गहाण ठेवली नसती ना तर हे वैभव पाहायला मिळालं नसतं. हे सगळं आपलंय, त्यामुळे हे जे काही आहे ना ते आपल्या दोघांचं आहे. अरे दादा, आपण जुन्या गोष्टी काढून आपण वाद घालत बसायचंय का? मग काय करायचं? सगळी प्रॉपर्टी त्यांच्या घशात जाऊ द्यायची का? तुम्हाला आवडत असेल या घरामध्ये उपऱ्यासारखं राहायला, पण आम्हाला नाही आवडत बरं का. जाऊ दे, सोड. या रिकाम्या डोक्याच्या नादाला लागण्यात ना काहीच अर्थ नाहीये. आई हे बघ, मी शेवटचं सांगतोय, आमच्यासाठी, तुझ्या मुलांच्या हक्कासाठी आता तरी बोल. बोलशील ना? आई काय विचारतोय मी? हे बघ विक्रांत, माझा भाऊजींवर पूर्ण विश्वास आहे आणि ते जे काही करतील ते पूर्ण विचार करून करतील, तेव्हा तुम्ही काळजी करू नका. मला पण तेच वाटतंय. ए गोट्या, राणी चला. हो गावात मी हात धुतो पुढे. ए चला जिद्द दादा. हा चल. ते बघ, इंद्र सरांचा फोन. ते बसले होते तेव्हा खाली पडला असेल वाटतं. मग केटीन सरांकडे नाही तर कुणाकडे तरी दिकी. आपल्याला काय करायचंय? अरे पण त्यांच्या आईचा फोन येतोय, यावेळी येतोय म्हणजे महत्वाचं काहीतरी काम असेल ना. उचलू का? अगं इडीबिडी झाली काय तू? त्यांचा फोन तू उचलणार आता? भावा मॅटर होईल परत. तू देऊन ये कोणाकडे तरी जा. इंद्रजित सर आता केबिन मध्येच असतील ना, पटकन देऊन येते. हा हे तर जॅकेट थांब.
मालती, पाठ झाले, झोपा आता. तुमच्यासारखी दगड काळजाची नाहीये मी. मुलगा निघून गेलाय घरातून, अजून घरी परत आलेला नाहीये. कुठे आहे, काय करतोय, काहीच माहित नाहीये. असं असताना झोप लागेल मला? इंदिरा कंपनीत आहे. काय? केटीनं फोन केला होता, त्यांना सांगितलं त्याची काळजी घ्यायला. हो, मग त्याला घरी घेऊन येणार ना. अहो, फॅक्टरीत कसा राहील इंद्रा? डोक्यात राग घालून निघून गेलाय. आता त्याची काळजी घ्यायला त्याच्या जवळचं कोणीतरी पाहिजे त्याच्यासोबत. इंद्रजीत सर, इंद्रजीत सर, सर. अरे सर, इथं का झोपलेत? चालून चालून दमले असतील. पण आता त्यांच्या आईचा फोन येतोय, हे कसं सांगू त्यांना? आबा, हा बघा ना, अजिबोचा नवीन प्रोजेक्ट. तर सध्या यावर काम करतोय. आई, मला एक कप कॉफी दे ना प्लीज. आई, मला पण एक कॉफी विदाउट शुगर. हो, काकी मला पण एक कॉफी आणते. आई, मला चहा पाहिजे. काय चाललंय? काय सगळ्यांना भुका लागल्यात का? माझा इंद्रा अजून घरी आला नाहीये, त्याचं कोणाला काहीच पडलेलं नाहीये का? तुमच्यापैकी एकाने तरी इंद्रा अजून आलाय का घरी असं विचारलं नाही ना? कारण तुम्हाला सगळ्यांना फक्त खायची पडलीये. इंद्राची काळजी इथे कोणालाच नाहीये. तुम्हाला बोलून तरी काय फायदा आहे म्हणा? तुम्ही थोडीच सख्खी भावंड आहात त्याची. पण चिकू, तू त्याची सख्खी बहीणच ना? मग तुलाही तुझ्या दादूची काळजी नाहीये का? आपला दादू अजून घरी आला नाहीये, तो काय करत असेल, त्यांनी काही खाल्लं असेल का नाही, हेच पडलं नाहीये का तुम्हाला?
आणि अहो तुम्ही तुम्ही असं शांत कसे बसू शकता? मी या सगळ्यांकडनं तर नाहीच मला अपेक्षा, पण तुम्ही आपला मुलगा काल रात्री जो घराच्या बाहेर गेलाय तो अजून घरी परत आलेला नाहीये. तो काय करत असेल, कसा असेल, काही खाल्लं असेल का नाही या विचारांना जीव टांगलेला लागलाय माझा. पण तुम्हा कोणाला काही नाहीच ना त्याचं. तुम्हाला सगळ्यांना फक्त खायचं सुचतंय. ते काही नाही, जोपर्यंत माझा इंद्रा परत येत नाही घरी तोपर्यंत कोणालाही खायला प्यायला मिळणार नाही. सुरके, ए सुरके, चल 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 दे लवकर. अगर राणे यायच्या आत मला जाऊ दे, नाहीतर राणे आली ना माझी वाट अडवल बघती. ए सुरके, अगं उरक लवकर. घ्या. किती घाबरत असता हो सारखं राणीला. ती तुमचा बाप आहे का तुम्ही तिचं? आणि काय हो मग कसं राणीचंच ऐकायचं असतं का तुम्हाला? माझं ऐकायचं याला कानकोड फिरायला जातात वे तुमचं. सुरके, अगं तू कुठला इशे कुठे निशील ना त्याचा काय पत्ता नाही बघ. त्या बघ राणे आपल्या काळजीने म्हणते म्हणून. तर तिची लय काळजी दिसते हो तुम्हाला, आणि माझी दिसत नाही ना. काय नाही, आपले एका माळाचं मनी आहे. माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंय तुम्ही दोघांनी. आता मी जर म्हणलंय की बाहेर जाऊ नका तर ऐकणार नाही वय. ऐकून कसं चालेल सुरके? हा, बाप म्हणून माझी काय जबाबदारी आहे का नाही? आणि पुरीच्या खांद्यावर किती वजन टाकायचं? हा, त्याला काय मर्यादा आहेत का नाही? तशाच जो कोणाच्या डोक्यावर. राणे आलीस होय तू, लवकर आली. मी माझ्या वेळेवरतीच आलीये, पण मी आलेली तुम्हाला काय आवडलेलं दिसत नाही. तुमचा प्रॉब्लेम आहे काय? तुमच्या आईची माय इतकी टोकाची आहे ना की तुम्हाला असं वाटतं की तुम्हालाच त्याची काळजी आहे. मलाही काळजी होती म्हणून कालच फॅक्टरीमध्ये फोन करून केटीला सांगितलं त्याच्याकडे लक्ष द्यायला. फक्त मी चिंता करतो असं दाखवत नाही. आणि काय हो मला सांगा, तुमचा हा मुलगा चिडून रागावून घर सोडून गेलाय, लहान आहे का तो आता? त्याला कळायला हवं तुम्हालाही. त्याच्या या असल्या हट्टापायी तुम्ही सगळ्या घराला उपाशी ठेवणार आहात का? हो हो ठेवेन, सगळ्यांना उपाशी ठेवेन. कारण सगळ्यांना फक्त स्वतःचा विचार करायचा इथे. माझ्या इंद्राचा कोणीही विचार करत नाहीये. आणि तुम्ही काय म्हणता, तुम्हाला त्याची खूप काळजी आहे. तुम्हाला जर खरंच त्याची काळजी असती ना तर त्याला फॅक्टरीत राहू दिलं नसतात, घरी घेऊन आला असतात. बिचारा रात्रभर झोपला पण नसेल, तो खाल्ला असेल देव जाणे. माणूस कितीही रागावला असेल ना, भूक लागल्यावरती पोटात काही ना काहीतरी ढकलतोच. आणि राहिला प्रश्न त्याला घरी आणण्याचा, तर तुमचा मुलगा माझं किती ऐकतो तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मी त्याला म्हणे नाही घरी चल, माझं ऐकणार आहे का? येणार आहे घरी, पुन्हा तो कधी वाद उकरून काढणारा. मला फॅक्टरीत कोणासमोर तमाशा नको आहे. मुळात तुम्ही त्याला त्या फॅक्टरीत राहू दिलत ना हेच मला पटलं नाहीये. मम्मा, आबा, प्लीज तुम्ही पुन्हा नका ना भांडू. का तुम्ही सतत वाद घालताय घरामध्ये? बरोबर बोलतेय चिकू. भाऊजी तुम्ही पण आता नका ना शब्दाला शब्द वाढवू. पाहिजे तर तुमच्यासमोर मी हात जोडते. अहो वहिनी, काय उपयोग आहे त्याचा? तुम्ही यांच्या हातापाया पडा, यांच्यासोबत नाक घासा, आरसाव करा. पण हे कधी कोणाचं ऐकणार आहेत का? नाही. काय मागितलं होतं इंद्रानी? एक सही मागितली होती फक्त तुमच्याकडे, ती यांच्याच्यानी करवे ना. पुत्र प्रेमापोटी आंधळा झालात तुम्ही. आंधळे मी नाही हो, आंधळे तुम्ही झालाय. तुम्हाला दिसत नाही आपल्या मुलाची प्रगती. आपल्याच मुलावर सदा काडीचा विश्वास नाहीये तुमचा. प्रश्न विश्वासाचा नाहीच आहे, तो करतोय ते योग्य आहे का अयोग्य ह्याचा आहे. भाऊजी अहो काय हरकत होती सही करायला सांगा ना. अहो आपला इंद्रा एवढी धडपड करतोय, तो काहीतरी करू पाहतोय. आणि मला सांगा, इंद्रा काही इतका लहान मुलगा आहे का हो आता? अहो एवढा शिकल्या सवरलेला मुलगा आहे तो, आणि एवढं मोठं तो पाऊल पुढे उचलतोय म्हणजे त्यांनी काहीतरी विचार केलाच असेल ना.
मग काय हरकत आहे त्याच्यावरती विश्वास ठेवायला? ह्या बाईला काय सांगितलं होतं आणि ही काय बोलतीये? मूर्ख, स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतीये. आणि भाऊजी, इंद्रा म्हणतोय ना तो सगळं नीट करेल, तर मग करेल तो नीट. तुम्ही सही करायला हवी. वहिनी, तुम्ही हे म्हणताय? अहो, कधीतरी स्वतःचा विचार करा आयुष्यात. आणि एवढं सगळं त्याच्या एकट्याच आहे का? त्यांनी सांगितलं आणि लगेच सही केली? आबा, पण आपण किती दिवस असं घरातलं वातावरण स्पॉइल करणार आहोत? आणि दादूने जर आतापर्यंत कंपनी चांगली सांभाळली आहे, तर यापुढे तो सगळं छान करेल. हो आबा, चिकू म्हणते ते बरोबर आहे. आपण दादाला सपोर्ट केला पाहिजे. आपण सगळ्यांनीच पॉझिटिव्ह विचार केला तर तो सक्सेसफुल होईल, नाहीतर तो स्वतःला त्रास करून घेईल. हे अजितला नको असेल काही, पण मला पाहिजे. नाही, माझं तर पाहिजेच, पण त्याचंही पाहिजे. विक्रांत उर्मिला, या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? आबा, मालती आई, तुम्ही घरातले मोठे आहात. तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मान्य असेल आम्हाला. हो ना विक्रांत? हो, एक्झॅक्टली. ऑफकोर्स आबा, तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो पूर्ण विचारपूर्वक घ्याल. आणि आमच्यात इंद्र इतकी हिंमत नाहीये तुमच्या शब्दाबाहेर जायची. ठीक आहे, मी माझा निर्णय सांगेन. माझी एक अट आहे, त्याचं मान्य असेल तर बघू. असली अट? ती मी त्याला सांगेन. महत्वाच्या कामाला चालला होता का? हा, मोडता घातला ना मी. राणे, असं काय बोलतेस बाई? असं काय नाही. मग मला सांगा बुवा, एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाललेला? अगं जरा पाय मोकळं करायला चाललो होतो. घरात बसून बसून पायाला रग लागली, म्हणलं जाऊन यावं जरा बाहेर. हाय का आता? आणि डबा घेऊन चाललात पाय मोकळे करायला? बरोबर आहे, तिकडे जाऊन जेवत बसाल ना. हा बुवा, खोटं कशाला बोलताय? खरं खरं सांगा, कुठं चाललंय? अगं एका ठिकाणी काम मिळालंय ना, तिकडे चाललोय. बुवा, मी तुम्हाला कालच सांगितलंय ना, तुम्हाला हे काम करायचे, एवढं जड काम करायची काय गरज पडलीये? अगं गरज कशी नाही पुरी, संसार माझा आहे म्हणल्यावर संसारचा डोलारा मलाच उचलायला पाहिजे ना. मी कामाला लागेस तोवर पेललाय ना डोलारा. आता झेपणार आहे का तुम्हाला काम? तब्येत बघा तुमची. या वयात काय गरज आहे काम करायची बुवा? या वयात म्हणजे? अगं एवढा पण म्हातारा नाही झालो मी. आणि हातपाय चाललं ना तर आजार पण येत नाही दारात. आणि राणे, तुला दिसत नसेल पण अजून पण धमक आहे माझ्यात. राहू द्या धमक, मला बघायचीच नाही. मी तुम्हाला एकदा सांगितलंय ना, तुम्ही काम करायचं नाही, आराम करा घरात बसून. आई, तू सांग बरं तुझ्या भाषेत त्यांना. हा सुरके, हिला सांग, मी ऐकणार नाही कोणाचं. आई, मी कालच यांना समजावून सांगितले की यांनी आता काम करायचं नाही, उगा काहीतरी जड काम करत बसतील. आणि त्यांनी हो पण म्हटलंय. तू सांग त्यांना परत बरं. सुरके, हिला सांग, काम हलकच आहे. आई, यांना सांग यांनी आता काम करायचं नाही, बस. सुरके, हिला सांग, तू तुझं फॅक्टरीतलं काम बघ, मी माझं काम बघतो. का बसा देऊ का? पण मला काय मधलं कावळा समजलाय का तुम्ही दोघं? ह्याला सांग आणि तिला सांग म्हणून. मी काय निरोप पोचवणार नाही तुमच्या दोघांचं. जी काय बोलायचं आहे ना, ती तुम्ही दोघं बापले की एकमेकांशी बोला आणि समजवा. आणि ह्या ईशाचा काय तो सोक्षमोक्ष आत्ताच लावा. तुम्ही कामावर जायचं हाय का नाही? लागलाय सोक्षमोक्ष. बुवांनी काम करायचं नाही. चला, जा आराम करा घरात जाऊन. हा राणे, अगं असं काय करतेस पुरी? माझ्या नशिबाचा भोग मला भोगू दे. हे बघ, आजपर्यंत नाकारता म्हणून हे लावलं गेलोय मी. तर कष्ट करून, कष्टाची भाकरी करून माझी जबाबदारी मला पिलू दे. नको अडवीस.
अगं माझ्या सोन्यासारख्या पोरीला एक बाप म्हणून करायला पाहिजे ना, ते मला करू देत, नाही तर माझ्याच नजरेत मी उतरलं बघ. राणे ऐक माझं, चल मला जाऊ दे. इंद्रा, अरे काय हे, कसा झोपलास तू? हा, अख्खा अंग दुखत असेल. उठ बरं, तू उठ. तू तरी यायचं होतंस ना रे घरी. सावकाश. हा रे, असं करतोस? हा, पाणी देते. इधर पाणी पी. अरे काय अवतार करून घेतलायस रे इंद्रा तू? हे काय असं इतकं अनकम्फर्टेबल झोपलास तू? आपल्या गेस्ट रूम मध्ये तरी झोपायचंस? हो ना, सगळं अंग आखडलं असेल. भाऊजींची अशी अवस्था बघवत नाहीये मला. बस झालं, आता मी तुला अजून सहन नाही करू देणार. तुम्ही काही बोलणार आहात का नाही, का असेच गप्प बसणार आहात? ही काय बोलावं हे अपेक्षित आहे. अच्छा, आता हे पण मी सांगायचं का? माझ्या मुलाला अदवा तदवा बोलत होतात तेव्हा हा प्रश्न नाही पडला का तुम्हाला काय बोलायचं? दिसतोय ना, आपला मुलगा रात्रभर इथे झोपला होता. निदान एवढं तरी विचाराल का नाही की इंद्रा कसा आहेस? तुम्ही विचारलं ना, झालं मग. का तुम्हाला विचारायला जड जातंय? आपण मुद्द्यावर बोलूया. नाही नाही, आता काहीच बोलायचं नाही. कसलीच अट नको, काहीच बोलायला नको. तो म्हणतोय ना तशा सरळ सह्या करून टाका. अहो, तुम्ही बाप आहात ना त्याचे. ही एवढी सगळी प्रॉपर्टी आहे तुमची. हे असं सगळं असताना त्याने असं घराबाहेर राहिलेलं मला नाही चालणार. हे सगळं माझ्या इंद्राच्या हक्काचं आहे आणि तो हक्क त्याला मिळायलाच हवा. तो म्हणतोय तर सह्या करून टाका आणि हा विषय इथेच संपवा. इंद्रा, आता सगळं ठरलंय. तुला असं घराबाहेर राहिलेलं मी नाही बघू शकत. कशावर सह्या हव्यात ना, त्यात कागदपत्र घेऊन ये, हे करतील सह्या.